तर मंत्री नरहरी झिरवाळ आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत। मंत्रालयातील लाच प्रकरणानंतर झिरवाळ आता अडचणीत सापडले। तर गेल्या 2 दिवसांपासून झिरवाळ नॉट रिचेबल असल्याने वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आलंय। विरोधी पक्षातील नेत्यांनी झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तर सरकारची भूमिका आता काय असणार याकडे लक्ष लागलंय। आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत। झिरवाळ आज पुन्हा एकदा सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत। गणेश, अडचणी सापडल्यानंतरून अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ सुमित्रा पवार यांची आहे ती भेट घेणार आहेत। कारण की नरहरी झिरवाळ यांचा राजीनामा घेण्यात यावे ही प्रामुख्याने मागणी आहे ती सगळ्यांकडून होताना पाहायला मिळते। आणि त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांची ही महत्त्वाची भेट असणार आहे। आणि याच भेटीमध्ये खरं तर नरहरी झिरवाळ आता राजीनामा देतात की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की विरोधकांकडून त्याच्या राजीनाम्याची आहे ती मागणी आहे ती होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर झिरवाळ यांच्या अडचणी वाढल्या असल्या तरी देखील एकंदरीत राष्ट्रवादीच्या सगळ्याच आमदारांची देखील एक महत्त्वाची बैठक आहे ती होताना पाहायला मिळणार। आणि याच बैठकीमध्ये सुमित्रा पवार आता नेमकं काय आदेश देतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की अजित पवारांच्या निधनानंतरून सर्व आमदारांची ही अत्यंत पहिली बैठक होते आणि अत्यंत महत्त्वाची बैठक असणार। त्यामुळे सुमित्रा पवार आता या सगळ्या आमदारांना नेमका काय संदेश देतात हे देखील बघणं गरजेचं आहे। मात्र झिरवाळांच्या अडचणी वाढलेल्या आहेत त्यामुळे झिरवाळांना नेमकं आता सुमित्रा पवार यांच्याकडून काय सांगितलं जाते का हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता झिरवाळांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे। तर या बैठकीत काय होणार याचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत।